नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आणि असं असतानाच आता नीलम गोरे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत. ताई, नीलम गोरे यांच्यावर तुम्ही अतिशय गंभीर आरोप करतायत, नेमकं म्हणणं काय तुमचं? बघा, अशोक खरातकडे अनेक राजकीय नेते मंत्री जे आहेत ते जात होते. 39 आमदारांची यादी आहे, परंतु काही जणांचे फोटो समोर आले, ते टीव्ही समोर आलेत. परंतु ज्यांचे फोटो समोर आले नाहीत अशा काही व्यक्ती मोठ्या पदावर आहेत की ज्यांचे अशोक खरातशी संबंध आहेत. अशोक खरात जे आहे, अशोक खरातला नीलम गोरे या 6-7 वर्षापासून ओळखतात. जेव्हा एक्सप्रेस इन नावाचं एक हॉटेल आहे नाशिकमध्ये, तिथं त्या मुक्कामाला होत्या. त्यावेळेला अशोक खरात जो आहे तो त्यांना त्या हॉटेलमध्ये भेटायला गेलेला होता. अशोक खरात कुणालाही भेटायला जात नाही, गरीबाला तर कधीच भेटायला जात नाही. नेते म्हणून कदाचित काही जण भेटायला जात असतील, परंतु तो अनेक वेळ तिथं जो आहे तो होता. मग कुठला आर्थिक देवाणघेवाणीचा संबंध आहे का, किंवा त्याला त्यावेळेला जेव्हा रिव्हॉल्व्हरचं लायसन्स हवं होतं जे मिळत नव्हतं, त्यावेळेला मग काही पोलीस अधिकारी, आपण नीलम गोरे यांचा विषय बोलतोय, हो त्यांचं म्हणताय 5 ते 6 वर्ष त्यांना भेटायला जात होत्या. नेमकं कारण काय होतं त्यांना भेटण्याचं, नेमकं कशासाठी जात होतं? मी तुम्हाला तेच सांगतेय की जेव्हा नीलम गोरे कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये, म्हणजे जिथं महिलांचं लैंगिक शोषण खरातने केलेलं आहे, त्या ऑफिसमध्ये एकदा त्यांना जेव्हा विधान परिषदेवर आमदारकी पाहिजे होती त्यावेळेला एकदा हात दाखवायला आणि भेटायला त्या गेलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, मंत्रिपदाच्या त्या रेसमध्ये होत्या आणि ते मंत्रीपद मिळावं यासाठी जे आहे ते खरातला भेटणं असेल, त्यासाठी कुठल्या पूजा करणं असेल, यासाठी त्यांची दुसरी भेट झालेली आहे. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगत होते की एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये जेव्हा नीलम गोरेंना अशोक खरात स्वतः भेटायला गेलेला होता, तेव्हा मग त्याला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स जे मिळत नव्हतं त्यासाठी नीलम गोरेंची मध्यस्थी हवी होती का, नीलम गोरेंची शिफारस हवी होती का, किंवा तो जो हवाला रॅकेट चालवायचा त्या हवाला रॅकेटच्या संदर्भामध्ये जे आहे ते काही बोलणं झालेलं आहे का, किंवा ते काही नीलम गोरेंना माहिती आहे का, किंवा काही आर्थिक देवाणघेवाण त्याच्या अनेक जणांबरोबर होती. हा जेव्हा पर्सनल भेटायला जातो, अनेक वेळ तिथं थांबतो, तेव्हा हे व्यवहार चालू होते का, कुठली पूजा चालू होती, याची चौकशी आता SIT न एक्सप्रेस इन नावाचं जे हॉटेल आहे तिथले CCTV फुटेज कोरोना काळाच्या आधीचे काढावे आणि त्या संदर्भातली चौकशी नीलम गोरेंची व्हावी. तुम्ही आता म्हणताय की आमदारकी मिळवण्यासाठी किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी त्या अशोक खरात त्याच्याकडे जायच्या, त्याचा काही त्यांना फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का? कारण मागच्या काही वर्षातला पाहतात तुम्ही म्हणताय पूजा वगैरे त्यांनी घातली असेल असं तुम्ही म्हणताय, त्याचा काही फायदा झाला असं वाटतं नीलम गोरे यांना? आमदारकीच्या वेळेला नीलम गोरे गेलेल्या होत्या, त्यांना मंत्रीपद मिळावं म्हणून गेल्या. मला असं वाटतं की अशोक खरातचा त्यांना काही फायदा झालेला काडीचा दिसत नाहीये, कारण त्यांना काही मंत्रीपद मिळालेलं नाहीये. हा, पण त्या आमदारकीच्या वेळेला गेल्या तेव्हा आमदारकी त्यांना मिळालेली होती, परंतु त्यांची कदाचित ती श्रद्धा असेल. पण आमचा आरोप हा आहे की नीलम गोरेंना ही सगळी परिस्थिती अशोक खरातला अटक केल्यानंतर माहीत होती. त्याच्या संपर्कात 6-7 वर्ष होत्या. म्हणजे नीलम गोरेंचे अगदी कॉल रेकॉर्ड CDR जर काढले तर फोनवर सुद्धा अनेक वेळा कधी कधी बोलणं झालं हेही आपल्याला समजेल. पण मग हे प्रकरण बाहेर आल्यानंतर विधान परिषद किंवा आता अधिवेशन सुरू होतं, त्या संदर्भामध्ये तुम्ही काहीच का बोलला नाही? एखादी छोटी घटना जरी झाली तरी त्यांची प्रेस नोट असते, तक्रारी अर्ज असतो. मग एखादा 2 ओळीचा तक्रारी अर्ज पण एवढ्या 500 महिलांच्या वर अत्याचार झालाय, व्हिडिओ आहेत, त्या संदर्भात नीलमताईंना एक अर्ज जो आहे तो खरातच्या विरोधात द्यावा असा वाटला नाही का? मग आता ते कळतंय की अशोक खरातचे आणि त्यांचे संबंध होते आणि ते फक्त त्याला भेटण्यासाठी नव्हते. म्हणजे एखादी भेट झाली तर आमचा कधीच कुणावर आरोप नाहीये. एखादी भेट होऊ शकते, एखादे विधान परिषदेचे उपसभापती मंत्री यांना जे आहे तो अशोक खरात भेटू शकतो, पण वारंवार होणाऱ्या भेटी, मग मुंबईत अशा काही भेटी झालेल्या आहेत का? आणि मग अशोक खरातचे जे काही बाकीचे व्यवहार आणि जे काही लिंक समोर येते त्यामध्ये मग नीलम गोरेंनी कुठे शिफारशी केलेल्या आहेत का, त्याला कुठं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे का, किंवा त्याचे जे काही व्यवहार आहेत तर त्या व्यवहारामध्ये सुद्धा यांनी काही लक्ष घालण्यासाठी कुणाला सूचना केल्या आहेत का, याची सगळी चौकशी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आणि SIT प्रमुखांनी करणं गरजेचं आहे. तुम्ही इतके गंभीर आरोप करता, तुम्ही म्हणताय की त्याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे, मात्र हे सोडवण्यासाठी काही पुरावे आवश्यक असतात, तक्रार असते. आपल्याकडे असे काही पुरावे आहेत का की जेणेकरून हे निष्पन्न होईल? सर, हे बघा, याच्यामध्ये नीलम गोरेंचे कुठलेही फोटो आतापर्यंत आले नाही 10-12 दिवसात, त्यामुळे त्यांचं नाव काय चॅनलवर समोर आलेलं नव्हतं. पण फक्त फोटो नाही तर माझ्याकडे या 3 भेटी त्यांच्या झालेल्या आहेत नीलम गोरेंच्या खरात बरोबर, त्याचे साक्षीदारच माझ्याकडे आलेले आहेत, त्यांच्याबरोबर असणारे लोकच माझ्याकडे आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा कधी वेळ येईल, जेव्हा कधी बोलवलं जाईल, तेव्हा त्या साक्षीदारांना घेऊन, पुरावे घेऊन जे आहे ते आम्ही चौकशीसाठी जाऊ. या संपूर्ण प्रकरणात तुमची मागणी काय आहे आता? कारण नीलम गोरे या संवैधानिक पदावर आहेत, असं असताना त्यांच्या विरोधात तुम्ही अतिशय गंभीर आरोप करताय.
तुमची मागणी काय? हे बघा, नीलम गोरे या जबाबदारीच्या पदावर आहे ते मला माहिती आहे, परंतु जबाबदारीच्या पदावर असल्यावर कसंही बेजबाबदार वागायचं का? तुम्ही संविधानिक पदावर असल्यावर कसंही असंविधानिक वागायचं का? कुणी आरोप केले तर यांच्याकडे एक कायदा असतो, हक्कभंगाची नोटीस पाठवायची. म्हणजे तुम्ही पदावर आहे म्हणून कुणालाही अडकवायचं असं आता चालणार नाही. आता जनता सुज्ञ झालेली आहे, जनता जी आहे ती आवाज उठवायला लागलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही जबाबदारीनं बोलतोय, काही गोष्टी आमच्याकडे आल्या, त्यांच्याच जवळच्या लोकांनी या जेव्हा सांगितल्या, ते लोक या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत. त्या संदर्भात जे आहे त्या संदर्भामध्ये जेव्हा कधी समोर यावं लागेल त्या लोकांना मी समोर येईल. आणि माझी अशी इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या नीलम गोरे नेत्या आहेत त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि जे मुख्यमंत्री आहेत, ज्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये जो पेनड्राईव्ह आमच्याकडून पोलिसांकडे गेला, पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांकडे गेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे ती कडक कारवाईचे आदेश जे केलेले आहेत. अशोक खरातला अटक व्हायच्या आधी 5 दिवस आधी SIT त्यांनी स्थापन केलेली आहे. मग याचा तपास जर पारदर्शक व्हायला पाहिजे तर मग अशी जी काही प्रकरणं, हे जी काही नावं समोर येत आहेत, मुख्यमंत्र्यांनी आता नीलम गोरेंची चौकशी सुद्धा करणं गरजेचं आहे. तर आपण पाहू शकता नाशिकच्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात खरं तर अनेक राजकीय नेत्यांची नावं यापूर्वी समोर आली आहेत. आणि त्यानंतर आता नीलम गोरे यांच्यावर देखील गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केले. इतकंच नाही तर नीलम गोरे या आमदार मिळवण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी वारंवार या अशोक खरातला भेटायच्या, त्यामुळे त्यांची देखील चौकशी होणं गरजेचं असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आता नीलम गोरे यांची काय प्रतिक्रिया येते ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.